थँक्यू सो मच. थँक्यू. चला सांगली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय 20 मिनिट्स मध्ये जर इनिंग संपली नाही तर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल. पंच कमिटी आपण दक्षता घ्या. 20 मिनिट्स मध्ये आपल्याला षटक कंप्लीट करायचं, अन्यथा एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. पंच आपण दक्षता घ्या. आयोजन कमिटी आम्हाला सूचना देते, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तर निश्चितच आपण फिल्डिंग लावून घ्या. 1:30 अवधी झालाय. मॅच मात्र आपण पाहतोय सांगडे आणि देसाई टीम आपण पाहू शकाल. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं टॉस जिंकला सांगली टीमनं, प्रथम स्वीकारली गोलंदाजी आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले ते मात्र देसाई टीमला. आणि दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे संघर्ष सुरू होईल. आणि बॅटिंग साठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर मोरेश्वर आणि आकाश, मोरेश्वर पाटील, आकाश पाटील आपण पाहतोय. इथे मात्र चांगल्या पद्धतीची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित स्पर्धा आपण पाहू शकाल. एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. चमचमते कर्णक पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे इथे मात्र मान सन्मानाचा इथे कार्यक्रम देखील आपण पाहतोय. अतिथी देवो भव, प्रत्येक अतिथीचा कालपासून इथे मात्र सन्मान केला जातोय. आणि फेमस मैदान कोंबडपाडा मैदान धरणगाव, या मैदानामध्ये बऱ्याचशा स्पर्धा कंप्लीट केल्या जातात. बऱ्याच स्पर्धा इथे मात्र नाईटच्या देखील भरवल्या जातात. आणि आज मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन होईल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र आकाश. 9 सेकंड वरती आपण पाहतोय मोरेश्वर. आकाश पाटील स्ट्राईक एंड वरती, मोरेश्वर पाटील 9 सेकंड वरती. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल मंगेश पाटील. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरिया. शॉर्ट चेंडू आता स्क्वेअर लेग वरती भिरकवतोय. डीप लॉंग लेगला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक मात्र रिव्हर्स जज करण्याचा प्रयत्न फर्स्ट आणि सिंगल मध्ये आता मात्र कन्वर्ट केलाय. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 2 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतो. मी पुन्हा अनाउन्स करतोय 20 मिनिट्स मध्ये पहिलं सत्र कंप्लीट झालं पाहिजे, अन्यथा आयोजकांनी पंचांना इथे अथॉरिटी दिलेली आहे. पंच आपण त्या अथॉरिटीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. पहिला चेंडू आणि 2 धावा आल्या. स्लोअर शॉट चेंडू अपील केली. पंचांचं मात्र दात फेटाळली गेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर तिथे मात्र गती परिवर्तन केलं. स्लोअर चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दमखम पाहायला मिळते. गोलंदाज अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रित गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा शॉर्टलाईन वरती यावेळी पेनल्टी मिळतील त्या 6 धावा. येतोय दमखम दर्जेदार षटकार. तर निश्चितच आपण पाहतो इथे मात्र दमखम दाखवले. शॉर्ट चेंडू होता. मागच्या चेंडूवरती गती परिवर्तन होतं. पहिली बॅट नंतर चेंडू डिलिव्हर झाला. डॉट झाला चेंडू, परंतु आता या चेंडूवरती वॉच अँड वेटची भूमिका निभावली आणि अगदी हेरलं चेंडूला. आणि बॅटर आपण पाहिला आकाश पाटीलने मिळवलं 6 धावा. 8 या अंकावरती. पुन्हा शॉर्ट चेंडू कट केला आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट पॉइंट मध्ये कॅच घेतला जाईल. आकाश पाटील मात्र तिथे निराश झालाय. 1 6 आल्या होत्या, फक्त डिफेन्स खेळायचं होतं, परंतु तिथे चुकलाय, फसलाय, अडकलाय आणि विकेट देऊन मात्र फसलाय. देऊया डीजेला संधी. तदनंतर आपण पाहिलं तर पहिली विकेट गेली बघा. 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर फक्त सिंगल डबल किंवा गॅप मध्ये चेंडू ढकलला असता चालला असता, परंतु सर्कलच्या बाहेर टपली सिस्टमचा वापर केला, परंतु तिथे पूर्णतः फसलाय तो आकाश पाटील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास आपण पाहतोय दाखल झालाय स्ट्राईक एंड वरती. मोरेश्वर पाहतोय आपण 9 स्ट्राईक एंड वरती. पारी पुढे घेऊन चालला होता. 8 या अंकापर्यंत मजल पोहोचली होती, परंतु तिथून मात्र ब्रेकथ्रू मिळवून दिला गोलंदाज मंगेश पाटीलनं. इथे मात्र यॉर्कलाईनचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने सन्मान दिलाय. एक सिंगल आली आहे. सिंगल वरतीच थांबावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं
तर धावसंख्या झाली ती मात्र 9 धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती. आता मात्र मोरेश्वर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आलाय. विकास नाव स्ट्राईक एंडवरती आहे. मोरेश्वर पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आलाय. पहिल्या वेळेस आकाश पाटीलनं लीड केलं होतं. आता मात्र आकाश बाजार ते विकासनं सिंगल मिळवले आणि त्यानंतर आता मात्र मोरेश्वर हा पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतोय. शॉर्ट लेंथ वरती चेंडू होता, नक्कीच भिरकावून दिलाय. डीप लॉंगलेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का पाहायचे. थ्रो येईल तोपर्यंत आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आणि एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगत आपण पाहतोय. धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 11 धावा 1 विकेटचं पतन. देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण पाहतो इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या षटकाची सांगता झाल्याने प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर देसाई टीमची धावसंख्या झाली आहे 1 विकेटचं पतन 11 धावा 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं गेलेत. अगदी काउंटिंग सुरू आहे. 1 मिनिट आपण पुढे आहात. आपण पाहू शकाल इथे मात्र धावा झाले ते मात्र 11 धावा 1 विकेटचं पतन. आता मात्र पाहतोय सूर्यकांत याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल विकास आपल्याला पाहायला मिळतोय. 9 स्ट्राईक एंडवरती मोरेश्वरला आपण पाहताय. अद्याप सिंगल डबल वरतीच थांबले दोन्ही बॅटर, परंतु आता सूर्यकांत हा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये अपील केली आहे, पंचांनी हिरले आणि इथे मात्र विकास येईल बॅक टू पॅव्हिलियन. लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतोय. आणखीन 1 विकेट जाईल देसाई टीम कडून. आपण पाहतोय पडझड सुरू आहे. देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती लेग बिफोरचा विकेट गेला. लेग बिफोर विकेट आपण पाहतोय. चेंडूची लाईन आणि लेंथ, चेंडू कोणत्या स्टिकवर आहे, चेंडूची उंची किती आहे, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेतल्यानंतर लेग बिफोर विकेट दिला जातो. पंचांनी मात्र ते हेरलं आणि अगदी विकेट मिळवली. आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन विकासच्या रूपानं प्राप्त केलं, मिळवलं गेलं ते मात्र सांगली टीम कडून. आता मात्र न्यू बॅटर देसाई टीम कडून हितेश. स्ट्राईक एंडवरती 9 स्ट्राईक एंडवरती मोरेश्वर. आकाशला आता पश्चाताप होत असेल, मी 8 धावा जमवल्या तर 3 चेंडूंमध्ये विकेट टाकलाय आणि संघाची पडझड सुरू झाली आहे. पडझड सुरू झाली आणि संघाला सावरणारा आता मैदानामध्ये अद्याप पाहायला मिळत नाहीये. डीप लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जाईल तो मात्र जर आपण पाहिलं तर 4 अंकासाठी दमदार चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर इथे मात्र 4 अंक मिळाला. 4 अंकांनी धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 15 या अंकावरती. आपण पाहिलं कशा पद्धतीने ते मात्र पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट मिळवला. त्यानंतर आपण पाहतोय 1-4 आता आलाय. आल्या मात्र हितेशनं अगदी हिरला आणि चेंडूला धाडलं 4 धाब्यांसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पहिल्या अँगलनी बरोबर 4 मिळवल्या होत्या. लगेचच थोडीशी मस्ती अंगामध्ये आलाय, जोश आलाय आणि जोश मध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा मात्र हितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि डॉट झालाय. संख्या कमी. सिंगल डबल हे तत्व देखील क्रिकेटमध्ये अवलंबावं लागतं. कधी कधी नेहमी हिटिंग करून चालत असतं, परंतु हितेशला वाटलं की 4 मिळवावा रिव्हर्सने. आता फुटवर्कचा वापर करतोय आणि अपील केली गेली, परंतु पंच मात्र स्टॉप आहेत. तिथे आपण पाहिलं लेग बायचा इशारा येतोय, सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 16 धावा 2 विकेटचं पतन आपण पाहू शकाल. मोरेश्वर आणि हितेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये धावसंख्या जमवण्यासाठी नुसती पार्टनरशिप नाहीये, पार्टनरशिप सोबत धाव्यांचा आलेख हा चढत्या क्रमाने असायला हवा.
इथे पार्टनरशिप होते परंतु आलेख थोडासा कमी दिसतोय धावांचा. पुन्हा शॉर्ट चेंडू होता. अगदी आपण पाहतोय वाईड चेंडू आपण पाहतोय. वॉच अँड वेटची भूमिका पंचांची. डाव्या स्टिकच्या बाजूने गेलेला चेंडू अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली आहे ती धाव फलकावरती 17 या अंकावरती. मी पहिलेच म्हटलं भागीदारी इम्पॉर्टंट नाहीये, भागीदारी सोबत धावांचा आलेख चढत्या क्रमाने असायला हवा. अद्याप सिंगल डबल हीच भूमिका पाहायला मिळते. आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतले. स्विंग चेंडू आहे. घातक ठरते ही कॅच परंतु इथे कॅच मात्र टिपलाय आणि चांगल्या पद्धतीने इथे मात्र झेल टिपतोय. विकेटचं पतन पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका बसतोय तो मात्र देसाई टीमला. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. थँक्यू सो मच. आणि इथे मात्र आपण पाहतोय मोरेश्वर बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नितीन पाटील मैदानामध्ये देसाई टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती 68 धावा झाल्या. मैदानावरती 29 झाल्या. 49 धावा झाल्या. तर प्रथम बॅटिंग करताना किती धावसंख्या जमवतोय तो देसाई संघ. आक्रमण करण्याचा प्रयत्न आल्या पावली. घुटना टेक तमाशा देख. वाह क्या बात है. इथे मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतो इथे मात्र षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. सूर्यकांतच्या आपण पाहिला 6 धावा आल्या आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र आपण जर पाहिल्या तर 23 या अंकावरती धावसंख्या येऊन टेपल्या आणि तब्बल 3 विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. हायवे एंड कडून आपण पाहू शकाल सांगली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणजे अद्यापर्यंत धावा झाल्या त्या 23. या षटकामध्ये जर 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोर होईल. देसाई टीमला गोलंदाजी करणं सोपं जाईल परंतु ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल काय. पहिला चेंडू फुटवर्कचा वापर करून शफल झाला ऑफटिक वरती. पंचांनी हिरला वाईड घोषित केलाय आणि एक अभांतर धाव आपण पाहतोय आणि अभांतर धावसंख्येने धावफलकामध्ये परिवर्तन होत आहे. धावा झाल्या त्या मात्र 24 रन्स. स्कोर कार्ड वरती चांगली कामगिरी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्येचा ओघ प्रथम बॅटिंग करताय. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. जबरदस्त इथे मात्र क्रिकेटचं चित्र पाहायला मिळतंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋषी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र आपण पाहिलं तर मात्र कॅच मात्र टिपला गेला आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडू आपण पाहिला आशिष पाटीलचा वाईड होता. त्यानंतर आपण पाहतोय विकेट मिळवतोय. म्हणजे कुठेतरी कंट्रोल मध्ये येतात. लगेच कमबॅक करतायत. वापसी करतायत. परतीचा प्रवास करतायत गोलंदाज. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस आपण पाहिला. एक सिंगल तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय. एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 25 धावा 25 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. सगळ्या पद्धतीची गोलंदाजी कौतुक करावं तितकं कमी. आशिष पाटील यांचं देखील आपण पाहतोय. एक वाईड निश्चित दिला परंतु विकेट त्यानंतर सिंगल. काय कंट्रोल आहे. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी नाहीये. वाईड चेंडू. पंचांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. ऑफटिकच्या खूपच बाहेर सिंगल आले. अतिरिक्त सिंगल मी म्हणेन वाईडच्या स्वरूपात. धावा झाल्या त्या मात्र 26 धावा.
26 रन्स स्कोर कार्ड वरती. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज मात्र तितका चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. आपण पाहिलं 26 या अंकावरती 4थं षटक म्हणजे इथे मात्र आपण जर पाहिलं तर 3रं षटक मार्गक्रमण आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन, हे व्हेरिएशन तुम्हाला नेहमी फसवतं आणि त्या व्हेरिएशनचा फायदा हाच क्रिकेटमध्ये घ्यायचा असतो आणि तो फायदा आशिष पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चर्चेचा विषय ठरलाय की पहिल्या चेंडूवरती वाईड आला, त्यानंतर विकेट आली, सिंगल पुन्हा वाईड आला आणि त्यानंतर पुन्हा कमबॅक करतोय, डॉट घेतोय. 2 वाईड मायनस केले तर अप्रतिम गोलंदाजी आशिष पाटीलजी. पुन्हा स्लोअर केला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे, मिळणार नाहीये. चेंडू वरती जायचं होतं, चेंडूच्या मागे उभा राहिलाय आणि बाउंड बाउन्स क्रॉस करेल सीमारेषेला. 4 रन्स. थँक्यू सो मच. आणि इथे मात्र आपण पाहतो 4 आल्या स्क्वेअर लेग वरती आणि 4 अंकानं धावसंख्या पुढे सरकले 30 या अंकावरती. चांगली बॅटिंग करतोय तो मात्र नितीन, ज्याने मात्र आपण पाहतोय 3 चेंडू खेळले आतापर्यंत. एक 6-4-10 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय नितीन. आपण पाहतोय देसाई टीम साठी पुन्हा सफल झाला ऑफस्टिक वरती. बॅटची नॉर्मल कट लागली आहे परंतु असफल ठरलाय. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 त्यामुळे कुणीच कन्फ्युजन करायचं नाही, कुणीच हे करायचं नाही. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय जो येईल 2 पंचांचा तो आमच्या आयोजकांच्या वतीनं ठरला जाईल, गणला जाईल, कारण इथे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. आधीच टॉस करताना आमचे जगदीशदादा पाटील काही चित्र वेगळं पाहायला मिळालं परंतु पंचांचं लक्ष अगदी बरोबर होतं आणि पंचांचा निर्णय आपण या स्पर्धेमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये हा निश्चित स्वरूपानं आपण पाहतोय. 99 वरती बऱ्याचदा विकेटचा बळी ठरलाय तो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, तरी देखील त्या खेळाडूने कधीच पंचांवरती आक्षेप घेतला नाही. म्हणूनच तर तो गॉड ऑफ क्रिकेट म्हणून आज तागायत अजरामर आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. असे कित्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू येतील जातील परंतु आपल्या भारताचा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा अजरामरच राहील, यात काही डाऊट नाहीये. चर्चा होईल बरीचशी परंतु लक्ष देऊया मॅच ऑन असलेल्या मैदानावरती असलेल्या चालू मॅच वरती. स्लॉगरचं षटक 4थं षटक आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 3 षटकांची सांगता झाली आणि प्रथम बॅटिंग करताना देसाई टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 4 विकेटचं पतन आणि 32 धावा, 32 रन्स. इथे मात्र पॉपिंग क्रीज वरून पुढे शफल झालाय परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वाईड चेंडू येतोय. मागच्या षटकामध्ये आशिष पाटीलने देखील वाईड चेंडूने सुरुवात केली होती. या षटकामध्ये देखील विनयच्या माध्यमातून वाईड चेंडूने सुरुवात झाली आहे. 33 अंकावरती धावसंख्या येऊन ठेपली आहे. 33 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 4 विकेट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि चेंडू मधली ही खुन्नस मित्रांनो आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेस आपण पाहतोय पॉपिंग क्रीजचा वापर केला बघा. ऑफस्टिकच्या अगदी लेनच्या अगदी बाजूने चेंडूला ट्रॅव्हल केला आणि त्यानंतर चेंडू निघून गेला आणि बॅटर मात्र पाहत राहिला की पुन्हा वाईड मिळतोय की काय, परंतु पंच तत्पर आहेत. पंचांचं अगदी बारीक लक्ष आहे आणि तिथे मात्र आला तो डॉट चेंडू. स्लॉगरचं षटक खेळताना मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला फुटवर्कचा वापर करत असताना वाईड पेक्षा धाबा कशा येतील याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. तेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट असो कोणताही क्रिकेट असो तुम्हाला जिंकता येईल. या वेळेस मात्र आपण पाहतोय पंच वॉर्मअप नक्कीच करतील कारण चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि यावेळेस मात्र वाईड चेंडू आणखीन एक पाहायला मिळतोय. धाबा झालेत त्या मात्र 34 धाबा, 34 रन्स. पहिला चेंडू वाईड, दुसरा डॉट, तिसरा वाईड, 2 वाईड मायनस, 1 डॉट, सिंगल चेंडू झालाय 4थ्या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय विनयची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय पॉइंट वरती ढकललाय, क्षेत्ररक्षक फक्त पळतोय चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झालाय. थ्रो येईल, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहायचे थ्रो लॉंग आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर तिथे आपण पाहतोय तर धाबा घेतल्यात त्या मात्र 3 धाबा. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉइंट वरती केला, क्षेत्ररक्षक गेला, थ्रो अगदी लेट आला, परफेक्ट करता आला नाही, नंतर नॉनस्ट्राइक एंड वरती हाय थ्रो केला गेला. त्याच्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आणि हाय थ्रो मध्ये 3री धाव देखील कंप्लीट झाली. अर्थातच गुड रनिंग बिटवीन द विकेटची पेशकश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 37.
37 धाबा, 4 विकेटचं पतन. आता मात्र चांगला सूर गवसलाय. फुलटॉस आहे, खेळतोय चांगल्या पद्धतीने, उंची तर दिली, क्षेत्रक्षक रिव्हर्स जज करेल, चेंडू जातोय का पाहायचंय, परंतु सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. आणि तिथे मात्र आपण पाहतोय 2 धाबा निश्चितच घेतल्या गेल्या आणि धावफलकामध्ये धावा आल्या त्या मात्र 39 धाबा. या शेवटच्या षटकातील सिंगल डबल धावसंख्या ही तुम्हाला चेसिंगच्या वेळेत लक्ष्याचा पाठलाग करताना डोकेदुखी ठरणार आहे, यात नो डाऊट. कारण मैदानावरती खेळताना लक्ष्याचा पाठलाग करत असताना विकेट राखून धावसंख्येची पाठलाग करायची असते. लेगवरती शॉट चेंडूला ढकलून दिलाय, एक दर्जेदार फटका येतोय, षटकार. थँक्यू तिथे मी म्हटलं आणखी जर 10 धावा आल्या डोकेदुखी ठरेल सांगली टीमला. आणि षटकार आलाय, देसाई टीमने दावेदारी दाखवली आहे. धावसंख्या आली ती 46 धावा. देसाई टीम सांगते कशा पद्धतीने आमची टीम खेळते आहे. 4 विकेट जरी गेल्या तरी अद्याप खंदे फलंदाज आमच्या मैदानामध्ये दाखल आहेत. नितीन सारखा बॅटर आहे, ऋषी मात्र सारखा बॅटर आहे ऑन ग्राउंड वरती. काय फटकेबाजी, पुन्हा फुटवाचा वापर केलाय, बॅटच्या रडर मध्ये घेतलाय, चेंडूला उंची दिली, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत लँड होतोय का, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल, मिसफील्ड झाली आहे. आणि 2 धावा आल्या, 2 धाब्याने धावफलक सरसवलं. 48 या अंकावरती फायटिंग सुरू झाली आहे. इथे मात्र ठसन सुरू झाली आहे, खुन्नस सुरू झाली आहे बॅट्समॅनच्या माध्यमातून, बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू बॅलन्स आहे, 1-2 आपण पाहतो. धावा झाल्या 48. मी म्हटलं 10 धावा येणं गरजेच्या होत्या, 8 धावा आल्यात. अद्याप एक चेंडू बॅलन्स आहे, 2 धावा जर आल्या, 2-4 धावा आल्या मागणं ठरेल सांगली टीमला लक्ष्याचा पाठलाग करत असताना. काय बॅटिंग करतोय, पुन्हा शपथ झाला ऑफस्टिक वरती. यावेळेस आपण पाहू शकाल ऑफस्टिकच्या बाहेर पंच हेरतात, वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाव घेतली जाते. आपण जर पाहिलं मोबाईल नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा चांगला वापर केलाय बॅटर नितीनने. आणि 4 वाईड चेंडू आहेत या षटकामध्ये त्या विनयच्या. काही दिमागदार बॅटिंग करतोय, काही दिमाग चालवलं गेलं, एक्स्ट्रा धावा देखील घेतोय वाईडच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करतोय मी म्हणेन नितीन. पुन्हा शफल झालाय, फुल टॉस मिळतात फसलाय. यावेळेस मात्र दिमागदार कामगिरी केली होती विनयने या चेंडूवरती. एंड ऑफ 4th ओव्हर, 4 षटकांची सांगता झाली आहे. प्रथम बॅटिंग करणारी देसाई टीम. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या झाली ती मात्र 49 आणि 50 धाव्यांचं लक्ष सेट केले ते मात्र सांगली टीम समोर. आणि गावदेवी क्रिकेट संघटना आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. मॅच मात्र दर्जेदार, मॅच मात्र दिमागदार, मॅच मात्र इथे सन्मानाची प्रतिष्ठेची आपण पाहतोय. जोरदार सुरू आहे सांगली आणि देसाई. 49 धावा जमवल्या, 50 धावांचं लक्ष सेट केलं आणि 50 धावांचं लक्ष कसं पार केलं जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया आपल्या परिसरातील एक नारोली गावचा गोड आवाज आमचे सिनियर समालोचक मित्र जगजित पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू. तर काही सन्मान आहेत, आपण मंचावरती सन्मान करूया. आमचे याच धरणा गावचे सन्माननीय रतनजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान. सूरज पाटील यस आयोजक यांच्या शुभ असे आपण त्यांचा या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारे सन्मान चिन्ह देऊन दादांचा मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती भगवान पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय मंचावरती. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला गेलाय, मग तो गावकरी असलं तरी सुद्धा मान सन्मान या ठिकाणी केला गेला. या 2 दिवसामध्ये असं सरसपणे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चला आता प्रॅक्टिस नको, फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी जाऊ द्या. वेळ नको आता, कारण ऑलरेडी अगोदरच वेळ झाला, टाइम अलर्ट राहील. यस बॉल देऊ आम्ही त्यांना. 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा.
चला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या त्या 49 आणि 50चं लक्ष मैदानामध्ये ठेवलंय. हॅलो, चला बॅटर जाना लवकर प्लीज दादा, वेळ नका करू आता. चला फिल्डिंग सजवा आपण. जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई या संघाने प्रथम खेळत असताना 49 कुठल्याच 50चं लक्ष सांगडे संघासमवेत पहिल्यांदाच या दोन संघामध्ये लढत होते. एक ठाण्यातला तर एक रायगडातला संघ पाहायला मिळतो आपल्याला या कोंबडपाड्याच्या मैदानावरती. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आशिष पाटील आणि अमित भोपी हे दोन खेळाडू. गोलंदाज बादल म्हात्रेला पाहतोय. पहिला षटक घेऊन आला. पॉवर प्ले एकमेव पॉवर प्ले असेल. 4 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे एकच षटक आपल्याला पॉवर सर्कलचा आणि सर्व सामने एकाच चरणी खेळवले जातील. 4-4 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील. चला सामन्याला होतोय सुरुवात. आम्ही वारंवार सूचना का देतो कारण संध्याकाळी एका ओव्हरची फायनल केल्याची ते बरोबर वाटत नाही आहे. लोक तुम्हाला नाही तर आयोजन कमिटीला दोषी ठरवतात. त्यामुळे आपण सहकार्य करा. सर्वच टीम अगदी वेळेवरती सुद्धा येणं तेवढंच महत्त्वाचं असतं. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना देऊया आपण लाख लाख शुभेच्छा. चांगला खेळ हो आणि आमच्या प्रेक्षकांची मन जिंकावी. पहिलाच बॉल लीडिंग एज आहे. या ठिकाणी पाहतोय आपण हितेश भोईर होते. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय सांगडे संघाला. बिग विकेट.